राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी काढलेल्या अपशब्दाच्या विरोधात आज ठाण्यातील काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने नगरसेवक सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर व बॅनरवर शाई फेकून तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या पोस्टरला शाई फासत फोटो जाळून आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी मोहसिन शेख, रवी पालव, अमित पाटील, रमेश इंदिसे, जिया शेख, प्रितेश मोरे तसेच विविध पदाधिकारी कार्यकर्ते, महिला आघाडी ही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी हर्षवर्धन सकपाळ यांचा तीव्र निषेध करण्यात आला। याविषयी बोलताना नगरसेवक सुहास देसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। सदर आंदोलनात काँग्रेस ऑफिस बाहेर पोलिसांचा पहारा तैनात करण्यात आला। च्या माते समान आहेत त्यांना ह्या कोण तो हर्षवर्धन सकपाळ आहे ज्याची स्वतःची निवडून यायची लायकी नाहीये। त्या हर्षवर्धन सकपाळने आज आमच्या ताईवर आरोप केले की ती गुंगी आहे म्हणून त्या हर्षवर्धन सकपाळचा आम्ही निषेध करायला या काँग्रेस कार्यालयात आहोत। पळून गेले त्यांना समजलं आम्ही येणार आहे, ते भरले पळालेत सगळे काँग्रेसवाले 100%। मी काय बोललो तुम्हाला, काय बोललो, त्या ज्या आहेत त्या ताई आहेत, हे आमची भगिनी आहे, आमच्या माता आहेत, आम्ही आमच्या माते समान आहेत आणि त्यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य करणं ते चुकीचं आहे। तो हर्षवर्धन सकपाळ त्याची स्वतःची कुठेही निवडून यायची लायकी नाहीये, कुठेही निवडून येत नाही आणि त्याच्यासारखा माणूस जे वक्तव्य करत असेल तर संपूर्णपणे चुकीचं आहे। त्याने राजीनामा देऊन या महाराष्ट्रात तोंड काळा करून इथं निघून जावं ही माझी मागणी आहे। काहीच राहिलं नाहीये, त्यामुळे अशी विकृती त्यांना सुचते काय, ती विकृती कार्यक्रम घ्यायचं, कोणाशी काय ती बोलायचं आणि ते धंदे करतायत, दुसरं काय त्यांच्याकडे उरलेलं नाही। वक्तव्य करून या देशामध्ये जो द्वेष निर्माण करण्याचं काम काँग्रेस करत आहे त्याला आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्राच्या संस्कृतीचं खिलाफ आहे आणि आमची सर्वांची एकच आहे की त्यांनी माफी मागावी महाराष्ट्राची आणि उपमुख्यमंत्री आमचे नेत्या सन्माननीय ताई यांची माफी मागावी। जर त्यांनी माफी नाही मागितली तर आमचा चॅलेंज आहे हर्षवर्धन सकपाळने महाराष्ट्रात कुठेही फिरून दाखवावा। राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्याच्या पुरजोर निषेध करणार आहे आणि त्याला पकडून त्याला गाला फासणार आहे। हर्षवर्धन सकपाळ साहेब, तुम्ही एका महाराष्ट्रातल्या फास लावलेला आहे। तुमच्या राज्यामध्ये जे अपवित्र असं पैदा झालेलं ईव्हीएम आहे ना, आणि त्याचा बंदोबस्त तुम्ही करून दाखवा। तुम्ही कुणा महिलेवरती आणि हे जे अपत्य तुम्ही काँग्रेस जणांनी जन्माला घातलेलं आहे, तुम्ही वाढवलं, हे पापाचं कलंक तुमच्या काँग्रेसवरती आहे, ते कधी धुवून देणार? तुम्ही सुमित्राताईपर्यंत पोहोचू नका, तुमचं थोबाड काळे केलं जाईल याची तुम्ही खुणगाट ठेवा, लक्षात घ्या। हर्षवर्धन सकपाळना आमचं आव्हान आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे की त्यांनी कृपया करून कुठेही रस्त्यावरती फिरू नका, नाहीतर जिथे दिसतील तिथे त्यांना मारू, काळं फासू, जेवढं मारता येईल तेवढं मारू। त्यांनी आमच्या वहिनींवरती आरोप केलेले आहेत, वहिनींवरती फालतू कमेंट केलेली आहे। त्यामुळे हर्षवर्धन सकपाळ यांना जाहीर आव्हान करतो, रस्त्यावरती कुठेही फिरू नका, नाहीतर कुत्र्यासारखे मारून काढू तुम्हाला।